पार्थ पवारांना राज्यसभेवरती पाठवण्यासाठी आता घडामोडी घडताना दिसतात। पार्थ पवारांचं नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात 2 तासांपासून बैठक सुरू आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार या बैठकीला उपस्थित आहेत। पार्थ पवारांना राज्यसभेवरती पाठवण्याच्या आता घडामोडी घडताना दिसतात। पार्थ पवारांचे नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी अजय माने अधिकची माहिती देत आहेत। अजय, पार्थ पवारांना राज्यसभेवरती पाठवण्याच्या घडामोडी घडतात, नेमकं काय घडतंय? आपण जर पाहिलं तर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेल यांची जी राज्यसभेची जागा होती त्यांनी तिकडे राजीनामा दिला होता आणि त्याच्यानंतर या जागेवर वर्णी कोणाची लावावी त्याच्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी घडामोडी सुरू असलेल्या पाहायला मिळतात आणि त्यातूनच पार्थ पवार यांची वर्णी राज्यसभेत करण्याची तयारी जी आहे त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सुरू झाल्याची माहिती सध्या राष्ट्रवादी कार्यालयातून बाहेर येताना पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्याच्याच सोबत राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल आणि त्याच जोडीला त्यांची नावाची वर्णी लागणार ते पार्थ पवार यांच्यात जी एकंदरीत बैठक चालू आहे। अद्याप या बैठकीला अजित पवार जे ते उपस्थित नाही, तसेच इतर जे महत्वाचे नेते छगन भुजबळ असतील, पाटील असतील ते उपस्थित नाहीत। पण आता ह्या 3 महत्वाच्या नेत्यांमध्ये म्हणजे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय नेते आणि उमेदवार यांच्यात बैठक जी ती सुरू आहे। त्यामुळे नेमकं आता राज्यसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा जी ती जोरात सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असणार आहे की राज्यसभेवर जरी वर्णी लागली तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार का? निश्चितच या बैठकीकडे सुद्धा लक्ष असणे, वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भात अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।